चेक. हॅलो 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 कोण सांगितलं? हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ओके दादा आता हॅलो नका. हॅलो 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 आवाज येतो का सर्वांना? आज झोपलाय ना आधी? नाही बुवाने झोपून नसत मला वाटतं. काय बुवाने बारीक केली नाही बरोबर. म्हणून काय होतं बघा, शाहीर समीर बाबा मेटकर मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाहिराचा व माझ्या संपूर्ण संचाचा इथे जमलेल्या तमाम नाटककार रसिकांना दुसऱ्या पिढीचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आता तुमची सीट डाऊन. आता तुम्ही खाली बसा. आता बुवांची शीट गरम करायची ना. हा बुवाने सगळा पब्लिक घालवला. काय मजा नाही. बुवा बोलतात समीर बुवाना दापोलीचा पॅटर्न दाखवतो. बुवा बोलले ना. मग तुम्ही सांगा आता तुम्हाला दापोलीचा पॅटर्न दिसला काय? हा नाही ना. हा आणि बुवा आम्ही काय खेळवलं बुवा, आम्ही खेळवलं समोरच्या वेळी येड लावतो. येड बुवा. हा आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय. हा आम्ही पण बुवा बारीच करायला आलेलो आहे. प्रथमतः बुवाने हॅलो दादा तिथे जरा हलव नका. हॅलो काय चांगला साऊंड लागला होता. हॅलो हॅलो चिक चिक. हॅलो हॅलो थोडा आवाज आहे थोडा. हॅलो 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 ओके. रसिक बुवानी बुवाच्या पद्धतीनं बारी केली. आता मी माझ्या पद्धतीनं बारी करतो. बुवाना दाखवतो खेळची चिंगोरी कशी चावते ती. हा बुवाना चांगलं दाखवणार. हा प्रथमतः तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना सांगतोय आणि बुवाला सुद्धा विचारतोय की शाहीर म्हटलं की शाहिराच्या डोक्यावरती टोपी किंवा फेटा असावा. बरोबर का नाही? पाहिजे का नाही? कोणतीही शायरी असो, शक्तितुला, भेदिक शायरी, तमाशा, लावणी किंवा आपला शक्तितुला, तर शाहिराच्या डोक्यावरती टोपी असावी. बुवा मगाशी म्हणाले की समीर बुवा या शक्तितुलामध्ये आजची स्त्री आहे, नारी आहे. मी नारी असून, मी बाई असून मी टोपी परिधान केलेली आहे. पण बुवा पुरुष असून सुद्धा बुवांचं घराणं नामवंत घराणं आहे. बुवा हे शोभत नाही. बुवा तुम्हाला पुढच्या वेळेस बुवा जेव्हा आपली बारी लागेल ना तेव्हा माझ्या समोर बुवा टोपी घालून या तुम्ही. नाही तर बुवा हा समीर बुवा आणि माझ्या गणपतीमध्ये बाऱ्या झाल्या. त्या बाऱ्यांमध्ये सुद्धा काही शाहिरांनी टोप्या घातल्या नव्हत्या. तर एका बुवा मला काय उत्तर दिलं माहितीये काय? मी टोपी घालायच्या लायकीचा नाही. अरे माझ्याच तू कशाला मग बाऱ्या करतोस? आणि दुसरा बुवा काय बोलला की माझी तेवढी हे नाही लायकी नाही बोलला बुवा. आणि बोलतो मला एका प्रश्न विचारला, समीर बुवा तू टोपी करतोस ना, तर तुझ्या टोपी खाली दंडय काय? तर त्या शाहिरांना मी आता ह्या रंगमंचावरती सांगतो की या टोपी खाली ज्ञान दडलेलं आहे बुवा, हे सांगतोय बुवा. आणि बुवा तुमच्या नावाप्रमाणे बुवा आज काय बारी झालेली नाही. मला बुवांची बारी काय आवडलेली नाही. हा बुवा नाही तुम्हाला आवडून मला आवडली नाही. पण बुवा काही चुका आहे का बुवा? त्या बुवा सुधारा बुवा तुम्ही. आणि बुवा बोलतात
समीर बुवांचा सूर नाही. बुवा तुम्ही कोणत्या सुरात गात होता? आज मी काली 5 लाख रुपये बुवा हे लक्ष असू दे बुवा. आणि बुवानी प्रस्तावना केली तर प्रथमतः आपल्या गणरायाचं नाव प्रथमतः बुवा तुमच्या मुखातून किंवा कोणत्याही शाहिराच्या मुखातून आलं पाहिजे. ते बुवा तुमच्या मुखातून आलेलं नाही बुवा. आणि बुवांचं स्तवन खूपच सुंदर होतं, त्यात काय वाद नाही. पोरं फिरवा जरा. राहिला भुवांचा प्रश्न. तो भुवांचा प्रश्न, राम रावणाचे वैर होते. शिला सेतू बांधून राम वानर सैन्याचा लंकेत येऊन युद्धाचा आरंभ करणार अशी बातमी रावणास दूतांनी कळवली. मात्र हे वर्तमान ऐकता सर्व रावण सेना भयभीत झाली. हे पाहून रावण त्यांना धीर देत म्हणाला की श्रीरामाने जशी सागरी पाण्यावर शिला तरवली त्याचप्रमाणे मीही तरू शकेल. तेव्हा प्रत्यक्षात सागर त्याचे गेला आणि शिला पाण्यात सोडली, त्या पाण्यावर तरंगली. हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय केला. ती राम लक्ष्मण हनुमंत वानर सेना सांगू नका. बुवा आज या रंगमंचावरती मी खोटं बोलणार नाही बुवा. आज आपली पहिलीच भेट आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये बुवा, हे मी अगदी खुशीने सांगतोय. पण परंतु बुवा तुम्ही माझा प्रश्न पण बुवा प्रश्नाचं उत्तर आहे की नाही हे बुवा तुम्ही सांगितलेलं नाही या बारीमध्ये बुवा. उद्या युट्यूबला बारी येईल, त्या बारीमध्ये बघा बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे की नाही हे बुवा तुम्ही काहीच बोलले नाही. हा आणि म्हणून काय म्हणतो बघा, अरे की विचार केल्याशिवाय सोरी कधी मी जोडत नाही. एकदा केलेली दोस्ती ती मी कधी तोडत नाही. गरीबाच्या झोपडीत राहतो, श्रीमंताच्या माडीत नाही. आणि असा गाव बुवा भेटला तर हा शाहीर समीर कधी त्यांना सोडत नाही. म्हणून काय होतं का बुवा, तुमच्या धनाची तुमच्या गौरवाची तुमच्या पदाची काढ देतो, परंतु पद एक पद जातो. म्हणून काय म्हणतो बघा, अगं संभाळ घसरण पाहिजे असंच पाहिजे ना. वय तुझं धोक्याच हाय ग. अगं ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. म्हणून काय म्हणतो बघा, हॅलो याचा हलवून उठत नाही रे. बघा इथे माझ्या माई माऊली मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शास्त्र आधारित बारी करणार, बुवांसारखा करणार नाही. याचा हलवून उठत नाही रे. बरोबर समजते तुम्ही. याचा हलवून उठत नाही रे. किती सांगू याला मी बाहेर. अरे ऐकून घे बाईला, ए बाईला, अरे ऐकून घे बाईला.
पहिला काय कामाचा राहिला तू नाही रे. हा असं काय म्हणतोय कारण रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा 6 महिने जागायचा 6 महिने झोपायचा हा विषय हुआ. मला वाटत नाही तुम्हाला पद लागेल म्हणून. याचा हलवून उठत नाही रे, हलवून उठत नाही रे, सांगूया नावी बाईला, ऐकून घे बाईला, सांगतो मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे, ऐकून घे बाईला, सांगतो मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे. याचा हलवून उठत नाही रे, सांगूया नावी बाईला, ऐकून घे बाईला, सांगतो मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे, ऐकून घे बाईला, कामाचा राहिला तू नाही रे. तू झोपला होता घरात काय सांगू तुला, काय दाखवू तुला, सारे लुटले हे घरदार तू झोपलेला, तू झोपलेला. अरे झोपला होता घरात तू झोपलेला, तू झोपलेला, तू झोपलेला. ऐकून घे बाईला, सांगते मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे, ऐकून घे बाईला, सांगते मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे. आणि बुवा बोलले की आज नितीन बुवाची तब्येत नरम आहे, पण बुवा हा समीर बुवा भल्या भल्याला बुवा गरम करतो बुवा. हा पाणी पाजतो. तसेच नाव राहून गेले सतीश दादा साळवी दादा, दादाने माझ्या सुद्धा गाण्याला संगीत दिले. दादा सतीश दादा साळवी यांनी जवळजवळ हातात ते 1,500 गाण्यांना दादाने संगीत दिले. दादासाठी जोरदार टाळ्या होत होत्या. आणि दादाने सुद्धा मला घाटकोपरच्या पारीने दादाने संगीत दिले. दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुलगा करतो. आणि आमचे बंधू ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमामध्ये ज्याने आपला ठसा उमटवला आणि तिथे त्यांना 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळालं ते आमचे ढोलकी बंधू दादा नितीन दादा लोखंडे यांचे बंधू नितीन दादा लोखंडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुलगा करतो. आणि बुवा आल्या आल्या बोलले बुवांच्या गाठीशी अनुभव जास्त आहे. पण बुवा आल्याने काय बोलले, अरे समीर बुवा, अरे समीर बुवा बोलले का नाही. पण बुवा कोणत्याही शाहिराला मी सुद्धा मध्ये चुका केल्या, काही शाहिरांना मी अरे तुरे केलं, परंतु बुवा त्या मी चुका सुधारल्या. बुवा त्या चुका बुवा तुम्ही परत करू नका बुवा, हे तुम्हाला बुवा शोभत नाही बुवा. आणि आता बुवानी गौरव काढली, मिलने की तुम कोशिश करना, वादा कभी न करना, हृदयावरती नावर आले तुझेच मी गोंधळे, ऐकून घे ना प्रेम हे माझं प्रेम हे आंधळे, राधिके प्रियकराचे. अशी बुवांची गौरव होती काहीतरी. पण बुवा तुमच्या गौरवची काही नाही का. मी तुझी राधा तू माझा काना, वेळ नको लावूना, सांज सकाळी भेटायला येते कुंजवना, श्रीहरी
हरी मोहना श्री हरी तू मोहना सख्या रे माझ्या साजना श्री हरी तू मोहना सख्या रे तू मगाशी बुवाने छत्रपती शिवाजी महाराज यावरून उत्तम असा शेर गेला. पण बुवा मी सुद्धा काय कमी नाही बुवा, स्वतःचे लेखणी आहे. इथे गणपतीची स्थापना सुद्धा झालेली आहे. तसेच छत्रपती शिवरायांचं मंदिर सुद्धा इथे आहे. तसेच आपलं आंबेडकरांचं उद्धव सुद्धा इथे आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, माझे शिवराय नसते तर, माझे शिवराय नसते तर इतिहास घडलाच नसता. माझे शिवराय नसते तर इतिहास घडलाच नसता. माझे बाबासाहेब नसते तर अहो बामणा शिवाय कोण शिकलाच नसता. माझे बाबासाहेब नसते तर बामणा शिवाय कोण शिकलाच नसता. आणि जर का माझे बाळासाहेब ठाकरे नसते तर या मुंबईमध्ये मराठी माणूस कधी टिकलाच नसता. आज बुवाची नियत फिरलेली आहे मला असं वाटते. नीतीप्रमाणे बुवाची नियत सुद्धा आज फिरलेली आहे. पहिल्या माने मी बुवाला काय जास्त बोललो का तुम्ही सांगा आता. पण बुवाना आज बोलणार चांगलं सोनार बुवाना आज पहिल्यांदाच चावलीला भेटले. अहो नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. बुवा तुझी लंगोटी सोडून रुगड तुला नेसवणार हाय. बुवाची या घाटकोपरातून बुवा लंगोटी सोडणार आणि तुम्हाला साडी चोळी नेसून बुवा तुमचं मानपान करून बुवा तुम्हाला दिवाळीमध्ये बुवा सोडणार. मी डोंबवली राहतो चुकून डोंबवली आला. मी येतो फिरली या बुवाची याला मी बोलू काय. अहो नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. याची लंगोटी सोडून लुगड तुला नेसवणार हाय. तुझी चांगलीच फोड बुवा आज मी मोडणार हाय. तुझी चांगलीच फोड बुवा आज मी मोडणार हाय. तुझी चांगलीच फोड बुवा आज मी मोडणार हाय. एक फिरली या बुवाची याला मी बोलू काय. एक फिरली या बुवाची याला मी बोलू काय. तुझी चांगलीच फोड आज मी मोडणार हाय. तुझी चांगलीच फोड मी आज मी मोडणार हाय.
लुगडं तुला नेसवणार हाय तुझी चांगलीच गोड बुवा आज मी बोलणार हाय तुझी चांगलीच गोड बुवा आज मी बोलणार हाय या बुवाची याला मी बोलू काय या बुवाची याला मी बोलू काय तुझी चांगलीच गोड अजून विषय आज या बुवाला माझले चढलेला खालून वरून बुवा जरा भाजलेला नाही म्हटलं तर बुवाने गाजलेला आणि जर का वाकड्यात गेलास बुवा तुला आज पिपयाचा डाग देणार हा पिपयाचा डाग माहिती आहे ना तुम्ही सगळे कोकणात जाऊ ना हा पिपयाचा डाग प्रत्येकाच्या पायावरती असतो तसा बुवाच्या कुठं कुठं गेला ना बुवा समाधान आहे हा आणि म्हणून बुवा बुवा आज मी बाई आहे बुवा मरताय म्हणून काय म्हणतोय बघा अरे मरदा मरदा सारखा तू वाग बुवा काली 5 बुवा मी माझा अभिमान म्हणजे गर्व सांगत नाही बुवा हा माझा स्वाभिमान आहे बुवा आज तुमची तब्येत नरम आहे मला माहिती आहे तुमचा पण आवाज सुंदर आहे पण बुवा आज शाप गलपटलं काय नाही बुवा हा घरातून गलपटलं समीर बुवाची जास्ती घेतली बुवानी अरे मरदा मरदा सारखा तू वाग चाल माहिती आहे ना हा मरदा मरदा सारखा तू वाग अरे नाहीतर देईन बिपव्याचा डाग अरे लिंग पिसाट सुटला सर अरे चमडी चोर हा एक नंबर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर
सुरेश बागणे यांच्या स्मरणार्थ अंबिकानाथ पटेल दिवाण कौतिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाथ पटेल त्यांचा आभार आहे. म्हणून काय म्हणतो बघा, राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला. हा बुवा आज आहे गणपतीत पण आणि कालीबाईनं बोलताय पण सगळे बुवाला पण काय झालं लागतच नाही, बुवाच्या दमच नाही. तर काय म्हणतो बघा, बुवा दिसतो हा जोरात पण जाईल 12च्या भावात. पण बुवा 4 चौघात या बुवाची, बुवा 4 चौघात या बुवाची. या घाटकोपरातून बुवा तुझी काळी नवरात. 4 चौघात बुवाची आज काळी नवरात. Happy birthday.
तुम्हाला बोलून उरणार आहे. आज माझ्या गाठीशी अनुभव कमी आहे, बुवा अनुभव जास्त आहे. म्हणून बुवा ये शादी चांगला आवाज येतोय, येऊ द्या. याने केला हो मोठा गुन्हा, बघा विषय काय बघा. याने केला हो मोठा गुन्हा, याला नांडला बघा शानपणा. शानपणा नांडला बोला. याने केला हो मोठा गुन्हा, याला नांडला बघा शानपणा. अहो किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. याने केला हो मोठा गुन्हा, याला नांडला बघा शानपणा. याने केला हो मोठा गुन्हा, याला नांडला बघा शानपणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. बुवाना आज गाण्यामधूनच गार करणार, कारण बुवा मला काही बोललेच नाही ना जास्त. पण बुवा दुसरी बारी चांगलीच करणार. अजून माहिती विषय माझ्याकडे बुवा. म्हणून काय म्हणतोय, अरे तुझी नी माझी दोस्ती म्हणून आजचा दिवस नेमाचा आहे. बुवाची नी माझी दोस्ती आहे, मी पण बोललो आणि बुवा पण बोलले. तुझी नी माझी दोस्ती म्हणून आजचा दिवस नेमाचा आहे. आणि जशी गोडी त्या कृष्ण सुदामाच्या प्रेमात आहे. सुखाची चादर, सुखाची चादर त्या कष्टाच्या घामात आहे. आणि आता समीर बुवा जो माते, हा लोखंडे बुवा आज कोमात आहे. बुवा शेरो शायरी मध्ये बुवा तुम्हाला गार करणार बुवा. हा घेऊन आला मोठा मानाचा विडा, हा घेऊन आला मोठा मानाचा विडा. रंगवतो याचा तोंड मी टाकून काताचा खाऊच लावी हात. कशाला? शेपटीला, शेपटीला सांगतो विषय समजावून सांगतो. आधीच काय वरटता इकडं विषय नाही काळजी पहिला. त्याला हळूच लावी हात, अहो कसा चावतोय ओठ आणि दात. त्याला हळूच लावी हात, कसा चावतोय ओठ आणि दात. मग हा जोर लावून थकला, जरा वाजव नका. मग बुवा हा रुसला, साप रुसला. बुवा हा रुसला आणि याचा डावही फसला. आणि नाही त्यावेळी हा बुवा हलवत बसला. आता काय हलवत बसला? जेव्हा रावणाने सीतामाईला पळवून नेलं होतं, तेव्हा वानर तिथे सीतामाईच्या शोधासाठी गेले असता रावणाची लंका हनुमानाने जाळून खाक केली. आणि आता सगळे शेपटीला सगळे कपडे गुंडाळले होते. आता फक्त सीतामाईची साडी राहिली होती. तुम्हाला कथा माहिती असेल सगळ्यांना. तर रावण बोलला की आता माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त सीतामाईची साडी आहे. तेव्हा हनुमंताने आपल्या शेपटीला आवर घातला, शेपटी अशी हलवली की सांगितलं बाबा आता बस झालं, आता मी जातो. हा विषय आहे. त्याला हळूच लावी हात, कसा चावतोय ओठाने दात. त्याला हळूच लावी हात, कसा चावतोय ओठाने दात. आजोर लावून थकला, बुवा रुसला, त्याचा डावही फसला. नाही त्यावेळी बुवा हलवत बसला. बुवा रुसला, फसला. नाही त्यावेळी Thank you.
ओठान नाच त्याला हळूच लावी हात त्याच्या अवघड ओठान नाच हातोर लावून बसला बुवा रुसला याचा जावई बसला आईच्या वेळी बुवा हलवत बसला ती समीर बुवाला देतो फटके बुवा पण आज तुम्हाला मी चटके देतो चटके बुवा अहो आवड मला ज्याचे मी त्यालाच आणले बसा बसा वाट बसून घ्या बुवा जरा ऐकू द्या अहो नाव नाव बुवा तुझं लोखंडे बुवा बोले समीर बुवा मेटकर वाला बुवा बोले बुवांना जशास तसं उत्तर देणार समीर बुवा कुणाची उदारी ठेवत नाही जशास तसं उत्तर देतो नाव बुवा तुझं लोखंडे कशाला करतोस नको ते धंदे नादाला माझ्या लागू नको तू तुझं करीन मी वादे तुझं करीन मी वादे अरे बुवा तू लोखंडे बुवा व्यवस्थित आहे का अरे बुवा तू लोखंडे तुझं कोई डर अंडे अरे बुवा तू लोखंडे तुझं रे कोई डर अंडे अरे बुवा तू लोखंडे तुझं रे कोई डर अंडे बुवा तुझा इथे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत ताई 3000 रुपये आलं काय आलं नाही मावशी 3000 रुपये आलं काय सांगा कोणाला हात वर करा बघू 3000 रुपये आले त्यांना तिकडे एकाने आले फक्त इकडे आले काय कोणाला तर ही बहीण विषय कसा बघा सामाजिक प्रबोधन आहे कृपया कोणीही हसण्यावर नेऊ नका कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतोय बलात्कार होतोय तर ही बहीण त्या मुख्यमंत्री दादाला म्हणते की दादा तुझे 3000 रुपये मला नको तुम्हाला पाहिजे 3000 रुपये माझ्या आया बहिणींना पहिली सुरक्षा दे ही बहीण म्हणते दादा तुझे 3000 रुपये खरंच नको मला आज या आपल्या भारत देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतोय अन्याय होतोय त्यांच्याकडे तू जरा लक्ष दे तिकडे जरा सुरक्षा कर म्हणून ही बहीण भावाला म्हणजे मुख्यमंत्री दादाला काय म्हणते बघा अरे 3000 रुपये दादा ही बहीण म्हणते 3000 रुपये दादा नको रे आम्हाला 3000 रुपये दादा नको रे आम्हाला अत्याचार रोखण्याचे वचन दे आम्हाला हात जोडून आज विनंती हात जोडून आज विनंती करते मी तुला हात जोडून आज विनंती करते मी तुला ही चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ही चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ही चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ही चौवळणी दे तू 3000 रुपये दादा 3000 रुपये दादा नको रे आम्हाला 3000 रुपये दादा नको रे आम्हाला अत्याचार रोखण्याचे वचन दे आम्हाला ही चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ही चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ही चौवळणी दे तू मंदिरात देवाचा राहिलेला नाही डोळ्यात गीतले करून
ओलट्याने भिजलेले करू मी काय ओलट्याने भिजलेले करू मी काय ओलट्याने भिजलेले करू मी काय देशील का शिक्षा दादा देशील का शिक्षा दादा नरक मला देशील का शिक्षा दादा नरक मला ती चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ती चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ती चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला 3,000 रुपये दादा 3,000 रुपये दादा नको रे आम्हाला 3,000 रुपये दादा नको रे आम्हाला ती चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला ती चौवळणी दे तू लाडक्या बहिणीला या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी सूर्यजी भागडे यांच्यावरती एक शताब्दीचे गीत गातोय लक्ष असू द्या कृपया आला सवांचा आला बघा हो पूर आला सवांचा आला बघा हो पूर सुरेश भागडे साराना देवाने नस घातू दूर सुरेश भागडे साराना देवाने नस घातू दूर सुरेश भागडे साराना देवाने घातू दूर सुरेश भागडे धन्यवाद रसिको. हा अजाक बाबा तुमच्या सेवेसाठी इथे आला होता. या मंडळाचे सर्व सभासद सर्व सदस्य यांना शाहीर महाराज मुद्रा करतो आणि दुरावले शाहीर इथे लोखंडे जर तुम्हाला सुद्धा काही कमी जास्त बोललो असेल तर मला माफ करा आणि तुम्हाला पुढच्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी दुसरी